नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीचं आपलं क्वाड्रिलेटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप हे प्रकरण सुरू आहे। याच्यामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्यातले काही भाग पाहिलेला आहे। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये टाइप्स ऑफ क्वाड्रिलेटरल म्हणजे आपण 3 चौकोनाच्या प्रकारांचा अभ्यास केला होता। एक रेक्टँगल, स्क्वेअर अँड रोम्बस म्हणजे आयत, चौरस आणि समभुज चौकोन यांचा आपण अभ्यास केला होता। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समांतरभुज चौकोन, समलंब चौकोन आणि पतंग, समांतरभुज चौकोन, समलंब चौकोन आणि पतंग, पॅरलेलोग्राम, ट्रॅपेझियम अँड काइट या उर्वरित चौकोनाच्या प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत। त्याचे गुणधर्म अभ्यासणार आहोत आणि त्याच्यावर आधारित उदाहरणं प्रॅक्टिस सेट 8.3 मधली आपल्याला अभ्यासायची आहे। आता याच्या आधी बघा आपण आयताच्या प्रॉपर्टी पाहिल्या। आता समांतरभुज चौकोनाच्या प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म पाहणार आहोत। समांतरभुज चौकोनामध्ये बाजूचा गुणधर्म पहिल्यांदा अभ्यासायचा। बाजूचा गुणधर्म आपण अभ्यासत असताना सम्मुख बाजू एकरूप असतात। पहिला गुणधर्म सम्मुख बाजू एकरूप म्हणजे एडी आणि बीसी एकरूप आहे, एबी आणि डीसी एकरूप आहेत, एकरूपतेच्या सारख्याच कोणाने दाखवलेले आहेत म्हणजे एकरूप आहेत। आता याच्यानंतर सम्मुख कोण एकरूप असतात। कोण ए बरोबर कोण सी असणार आहे। कोण ए चं माप आणि कोण सी चं माप समान आहे म्हणजे कोण ए आणि कोण सी एकरूप आहेत। तसंच कोण बी आणि कोण डी एकरूप येणार आहेत। कोण बी आणि कोण डी एकरूप आहेत। कोण ए आणि कोण सी एकरूप आहेत। त्याच्यानंतर कर्ण जे आहेत हे कर्ण परस्परांना दुभागतात। इथं आपण ओ नाव दिलं तर दुभागतात म्हणजे काय, हे बीओ आणि डीओ समान मापाचे असणार आहेत। त्याच्यानंतर हे एओ आणि हे एसी समान मापाचे असणार आहे म्हणजे हे दोन्ही एओ आणि सीओ समान मापाचे दुभागतात। कर्ण परस्परांना दुभागतात। प्रॉपर्टीज बघा ह्याच्या कशा आहेत। अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, अपोजिट एंगल्स आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर, डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर। सगळ्याच जे चौकोनाचे चारही प्रकार आहेत, आधीचे अभ्यासलेले 3 आणि हा एक, या चारही प्रकारांचे कर्ण परस्परांना दुभागतात। आणि समभुज चौकोन त्याच्यानंतर म्हणजे रोम्बस आणि चौरस यांचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात म्हणजे इथं काटकोन तयार होत होता कोणाच्या समभुज चौकोनामध्ये आणि चौरसात। आणि चौरसाचे आणि आयताचे कर्ण एकरूप असतात। गुणधर्मात थोडा थोडा फरक बघा लक्षात ठेवायचा। याच्यानंतर पुढचा आहे ट्रॅपेझियम। ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोन, समलंब चौकोन। आता ट्रॅपेझियम आपण समांतरभुज चौकोनाची व्याख्या काय करतो तर सम्मुख बाजूंची जोडी समांतर असते। सम्मुख बाजूंची जोडी, ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची जोडी समांतर परस्परांना समांतर असतात त्याला समांतरभुज चौकोन असे म्हणतात। म्हणजे एडी ला बीसी समांतर आहे, एबी ला डीसी समांतर आहे। आता समलंब चौकोनाची व्याख्या करताना ज्या चौकोनामध्ये सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते, ज्या चौकोनामध्ये सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते। आता याच्यामध्ये तुम्ही विचार केला पी क्यू आर एस, पी क्यू आर एस, याच्यामध्ये पीएस समांतर क्यू आर आहे, पीएस पॅरलल क्यू आर म्हणजे पीएस आणि क्यू आर ही एकच जोडी समांतर आहे। पीक्यू आणि एसआर ही जोडी समांतर नाही। ज्या चौकोनामध्ये सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते त्या चौकोनाला ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोन म्हणतात। ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स आर पॅरलल, ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स आर पॅरलल, देन इट इज कॉल्ड एज द ट्रॅपेझियम। आता याच्यामध्ये आणखी एक महत्वाचं आहे, ज्यावेळी पीक्यू आणि एसआर ह्या बाजू एकरूप असतात म्हणजे असमांतर बाजू आहे ही आणि म्हणजे नॉन पॅरलल आहे, असमांतर बाजूंची ही जोडी जर एकरूप असेल
तर या चौकोनाला समद्विभुज समलंब चौकोन म्हणतात. बघा हा, त्याच्यावर आधारित LMS मध्ये स्कॉलरशिप मध्ये उदाहरण असतात की जर ही बाजूंची जोडी ही 4 सेंटीमीटर ही 4 सेंटीमीटर असेल तर ही असमांतर बाजूंची जोडी एकरूप असेल तर त्याला काय म्हणायचं, समद्विभुज समलंब चौकोन. कारण या दोन बाजू एकरूप असतात म्हणून समद्विभुज, दोन बाजू समान असलेला समद्विभुज समलंब चौकोन, आयसोसेलेस ट्रॅपेझियम असं म्हणतात. त्यावेळी त्याचे हे जे अँगल असतात हे दोन्ही अँगल सुद्धा कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे एकरूप असतात. याचं माप 70 अंश असेल तर याचं सुद्धा 70. पण कधी ह्या दोन बाजू एकरूप असतील तर. आता पुढं तिसरा प्रकार याचा आहे म्हणजे शेवटचा 6वा प्रकार आहे चौकोनाच्या 6 प्रकारातला हा 6वा प्रकार काईट, पतंग. समोर दिसल्यानंतर पतंगाचा आकार तुम्हाला दिसतोय त्याचा. आणि हा जो काईट आहे म्हणजे पतंग आहे. पतंगामध्ये बघा प्रॉपर्टी बघा पतंगाच्या काय आहेत की ज्या चौकोनाचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाला दुभागतो याचे दोन भाग म्हणजे OQ आणि OS हे दोन समान भाग होतात त्या चौकोनाला पतंग असे म्हणतात. म्हणजे पतंगामध्ये आणि हे इथं काटकोनात दुभागतो बरं का, मोठा कर्ण लहान कर्णाला काटकोनात दुभागतो, हा एक कर्ण दुसऱ्या कर्णाला काटकोनात दुभागतो. त्यावेळी या चौकोनाच्या प्रकाराला पतंग असे म्हणतात. पतंगामध्ये बाजूंची जी जोडी आहे ती एकरूप असते, तसंच ही जोडी सुद्धा एकरूप असते. QR आणि SR समान मापाचे आहेत, PQ आणि PS समान मापाचे आहेत. बघा, one diagonal is perpendicular bisector of other diagonal, then it is called as the kite. In kite, adjacent sides are congruent. Adjacent side लगतच्या बाजूंच्या जोड्या कशा असतात, एकरूप असतात. लगतच्या बाजूंच्या जोड्या एकरूप असतात. आता याच्यानंतर आपण 8.3 मधलं एक उदाहरण सोडवणार आहोत. 8.3 मधलं उदाहरण सोडवत असताना आपल्याला या प्रॉपर्टी माहिती असणं आवश्यक आहे. आणि उदाहरण काय आहे बघा, मेजर्स ऑफ अपोजिट एंगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर 3x minus 2 degree and 50 minus x degree. Find measures of its each angle. समांतरभुज चौकोनाच्या विरुद्ध कोणांची समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोणांच्या माप 2 दिलेली आहे. तर पहिल्यांदा आपण समांतरभुज चौकोनाची आकृती काढून घ्यायची. कुठलंही उदाहरण आपल्याला दिल्यानंतर बघा, कुठलंही उदाहरण दिल्यानंतर उदाहरण सोडवताना भौमितिक उदाहरणाची आकृती तयार करायची. PQRS काय सांगितलेलं आहे, अपोजिट अँगलची जोडी म्हणजे आपण ह्या दोन अँगल्स घेऊया. काय दिलेलं आहे, 3x - 2 आणि अपोजिट आहे म्हणजे सम्मुख कोण आहे 50 - x. आपल्याला ही दोन मापं दिलेली आहे. कधी कधी या दोन कोणांची देतात. या दोन कोणांच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, हे पॅरलल साइड्स आहे म्हणजे हे आंतर कोण आहेत, इंटेरियर अँगल्स आहेत आणि ही पूरक असतात म्हणजे या दोघांची बेरीज 180 असते. पण इथं आपल्याला अपोजिट अँगल दिलेले आहेत आणि आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे, गुणधर्म माहिती आहे समांतरभुज चौकोनाचा. काय आहे तर अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, सम्मुख कोण एकरूप असतात. सम्मुख कोण एकरूप आहेत. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणून कोण Q बरोबर कोण S कॉन्ग्रुएंट आहेत, समान मापाचे आहेत म्हणून 3x - 2 बरोबर 50 - x. 3x - 2 बरोबर 50 - x. मी हे -x इकडे आणते. 3x - 2 इकडे आल्यावर अधिक झाले आणि -x इकडे आल्यावर 3x इकडे आल्यावर अधिक झाले म्हणजे 3x अधिक 1 4x बरोबर 52. 4 गुणिले पलीकडे गेल्यावर काय झाले भागिले 52 भागिले 4. x बरोबर भागल्यानंतर 13 येणार आहे. आपल्याला x ची किंमत 13 मिळाली. आता बघा x बरोबर 13. आता x ची किंमत 13 मिळाली
म्हणून आपण कोण Qचं माप काढूया. कोण Q बरोबर 3x वजा 2. 3x वजा 2. आता 3x वजा 2 केल्यानंतर x ची किंमत 13 ठेवूया. 3 गुणिले 13 वजा 2 13 39 वजा 2 बरोबर 37. कोण Q बरोबर 37 म्हणून कोण S बरोबर सुद्धा किती आला 37 अंश डिग्री लिहायचं पुढं अंश, कारण अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. प्रॉपर्टी पण तिथं लिहायची. कोण S बरोबर सुद्धा किती आला 37 अंश आला. कोण Q बरोबर सुद्धा 37 आला. आता याच्यामध्ये बघा P आणि Q चा विचार करायचा. कोण P आणि कोण Q हे आंतरकोन आहे. कोण P आणि कोण Q काय आहेत आंतरकोन आहेत. इंटेरियर अँगल, इंटेरियर अँगल्स आणि रेषा समांतर असल्या की इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी म्हणजे आंतरकोन पूरक असतात. म्हणून कोण P अधिक कोण Q बरोबर 180 अंश. कोण P चं माप आहे 37 अधिक कोण P चं माप काढायचं आहे आपल्याला. कोण Q चं माप हे 37 अंश आलेलं आहे. 37 बरोबर 180 अंश. कोण P बरोबर 180 वजा 37. कोण P बरोबर 10तनं 7 गेले 3 राहिले हातचा देऊन टाकला 8तनं 4 गेले 4 राहिले 143 अंश. कोण P चं माप 143 आलं म्हणून कोण R चं माप सुद्धा 143 अंश, कारण अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अशा पद्धतीनं एका उदाहरणामध्ये 3-4 प्रॉपर्टींचा वापर होतोय. या पद्धतीनं हे उदाहरण आपण सोडवायचं आहे. पुढचं उदाहरण आहे प्रॅक्टिस सेट 8.3 मधलं दुसरं उदाहरण आहे. रिफरिंग द ऍडजेसंट फिगर ऑफ पॅरलेलोग्राम म्हणजे इथं दिलेली जे शेजारील आकृतीत पॅरलेलोग्राम दिलेला आहे. समांतरभुज चौकोन दिलेला आहे. आन्सर गिव्हन क्वेश्चन्स दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. शेजारील आकृतीमध्ये आपल्याला समांतरभुज चौकोन दिलेला आहे आणि मग त्याच्यावरनं उत्तरं द्यायची आहे. आता काय सांगितले बघा. पहिला प्रश्न आहे इफ WZ. आता WZ चं माप किती दिले 4.5 सेंटीमीटर. WZ चं माप 4.5 सेंटीमीटर आहे. म्हणजे हे WZ 4.5 आहे म्हणजे XY किती हे किती असणार. त्याच्या गुणधर्म प्रॉपर्टी लक्षात ठेवायच्या. सम्मुख बाजू एकरूप असतात. हे 4.5 आहे म्हणजे हे सुद्धा किती असणार 4.5 सेंटीमीटर. गुणधर्म लिहायचा इथं की अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट सम्मुख बाजू एकरूप. पुढे बघा दुसरा YZ बरोबर 8.2 सेंटीमीटर. YZ आता हे 8.2 सेंटीमीटर. आकृती थोडीशी वेगळी झाली आपली. ही लहान बाजू आहे आणि ही मोठी आहे. 8.2 सेंटीमीटर आहे काय हे YZ. तर XW किती हे पण वरचंच कारण आलं की सम्मुख बाजू एकरूप 8.2 सेंटीमीटर येणार. हे सुद्धा 8.2 सेंटीमीटर. तिथं सुद्धा त्याचं रिझन लिहायचं अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट सम्मुख बाजू एकरूप. आता OX बरोबर 2.5. OX म्हणजे हे 2.5 सेंटीमीटर. तर OZ बरोबर किती. OZ पण तेवढंच येणार आहे 2.5 सेंटीमीटर येणार. कारण ह्याची प्रॉपर्टी कुठली आली तर डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. कर्ण परस्परांचे दुभाजक असतात. कर्ण परस्परांचे दुभाजक असतात. आता WO किती आहे 3.3 सेंटीमीटर. तर WO बरोबर 3.3 सेंटीमीटर आहे. तर WY बरोबर किती. आता WO बरोबर 3.3 आहे म्हणजे हे पण किती असणार 3.3 सेंटीमीटर असणार. आणि मग WY बरोबर किती येणार तर 3.3 गुणिले 2 करा किंवा 3.3 अधिक 3.3 6.6 सेंटीमीटर. त्याला गुणिले 2 केलं तरी चालेल. आता पुढं हा 5वा प्रश्न आहे. इथं बघा हा 5वा प्रश्न काय आहे आपला तर
मेजर अँगल WZY या कोणाचं माप किती दिलेलं आहे? 120 अंश दिलेलं आहे. आकृती आपण त्याने दिलेली आहे त्याच्यामध्ये ही मापं मांडली की उदाहरण आपल्याला येते. WZY चं माप 120 आहे, तर WXY चं माप किती? इथं पण गुणधर्म आला की सम्मुख कोण एकरूप असतात आणि हा 120 आहे म्हणजे हा सुद्धा किती येणार? 120 अंश येणार आहे. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता मेजर अँगल XWZ किती? XWZ म्हणजे याचं माप किती? आता इंटेरियर अँगल्स आले. हा 120 आहे किंवा हे दोन्हीचा इंटेरियरच असतात, त्या बाजू सुद्धा पॅरलल आहेत. आता इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी म्हणजे आंतरकोन पूरक असतात. आंतरकोन पूरक असतात म्हणून बघा XWZ हा आणि WXY अधिक अँगल XWZ आणि WXY बरोबर 180 अंश. आता XWZ ची किंमत आपल्याला काढायची आहे. याचं माप किती आहे? 120 आहे. अँगल XWZ अधिक 120 बरोबर 180 अंश म्हणून XWZ बरोबर 180 वजा 120 बरोबर 60 अंश. किती माप आलं? 60. याचं 60 आलं, याचं सुद्धा किती येणार? 60 अंश येणार. याचं सुद्धा 60 अंश. कारण सम्मुख कोण एकरूप असतात, हे त्याचे इंटेरियर अँगल्स आहेत, आंतरकोन पूरक असतात म्हणजे दोघांची बेरीज 180 असते. याच्यावरनं आपण माप काढली. आता पुढचं जे उदाहरण आहे ते थोडंसं वेगळं आहे बघा आणि अतिशय महत्त्वाचं असं हे उदाहरण आहे. तुम्हाला 9वी 10वीच्या पुस्तकात सुद्धा या प्रकारची उदाहरणं पाहायला मिळतील. रेशो ऑफ कॉन्सिक्युटिव्ह अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 1:2:3:4 म्हणजे एका चौकोनाच्या लगतच्या कोणांच्या मापांचं गुणोत्तर दिलेलं आहे. चौकोनाच्या लगतच्या कोणांच्या मापांचे गुणोत्तर 1:2, 2:3, 3:4 आहे. फाइंड द मेजर ऑफ इट्स ईच अँगल. फाइंड द मेजर ऑफ इट्स ईच अँगल. प्रत्येक कोणाचं माप काढायचं आहे. राइट विथ रिझन व्हॉट टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल इट इज. कारण देऊन स्पष्ट करायचं सांगितले की हा चौकोनाचा कोणता प्रकार आहे, कारणासहित स्पष्ट करा. पहिल्यांदा आपण चौकोनाचे माप काढूया आणि मापावरून त्याचा प्रकार आपण ओळखायचा. सगळ्यांची माप 90-90 आली तर तो काय असेल? एक तर आयत असेल किंवा चौरस असेल. म्हणजे अशा प्रकारे त्याचं माप कोणांची काढली की आपल्याला त्या चौकोनाचा प्रकार ओळखता येईल. पहिल्यांदा एक आकृती काढलेली आहे चौकोनाची. कशी आकृती तुम्ही काढा? 1x 1 2 3 आणि 4. 1:2 2:3 3:4 आहे. आता मी प्रत्येकाला काय करते? x जोडते. 1x 2x 3x 4x. आता चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती असते आपल्याला माहितीये. चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज ही 360 अंश असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 आणि म्हणून बघा कारण काय येतं? सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. म्हणून 1x अधिक 2x अधिक 3x अधिक 4x बरोबर 360 अंश. एकूण किती x झाले बघा? 4 आणि 3 7 8 9 आणि 10x. 10x बरोबर 360 म्हणून x बरोबर 360 भागिले 10 म्हणून x बरोबर 36. x चं माप किती आलं? 36. आणि म्हणून बघा म्हणून अँगल A बरोबर 1x आहे म्हणजे नुसतं x आहे
म्हणजेच काय तर 36 बरोबर 36 अंश. अँगल बी बरोबर 2x बरोबर 2 गुणिले 36 36 दुनी 72 अंश. अँगल सी बरोबर 3x बरोबर 3 गुणिले 36 बरोबर 36 त्रिक 108 अंश. आणि अँगल डी बरोबर 4x बरोबर 4 गुणिले 36 बरोबर 4 सख 24 144. म्हणजे अशा पद्धतीनं आपण चारही कोणांची मापं काढलेली आहेत. आता चारही कोणांचा तुम्ही विचार केला, मापांचा विचार केला तर इथं माप लिहिते मी. पहिल्याचं माप किती आलेलं आहे 36, दुसऱ्याचं माप किती आलेलं आहे 72, तिसऱ्याचं माप किती आलेलं आहे 108 अंश आणि चौथ्याचं 144 अंश. आता हा काय आपल्याला राईट अँगल दिसत नाही किंवा सगळे माप सारखी दिसत नाही किंवा आपल्याला आणखी काय वेगळेपणा याच्यामध्ये दिसत नाही. तर बघा या दोघांची बेरीज करा बघा किती येते 6 2 8 7 3 108 इथे बेरीज. म्हणजे जर बेरीज 180 आली तर ह्या बाजू समांतर आहेत मग समांतरभुज चौकोन म्हणेल आपण किंवा समभुज चौकोन म्हणेल, तसंही काही याच्यामध्ये नाही. आता या दोघांची बेरीज म्हणजे ह्या दोघांची बेरीज तर काही 180 येत नाही, पण या दोघांची अँगल ए अधिक अँगल डी, अँगल ए अधिक अँगल डी करूया. किती येते बघा बरं, एचं 36 आणि डीचं 144 बरोबर 180 अंश. म्हणजे हे दोन्ही अँगल सप्लिमेंटरी आली, म्हणजे हे दोन्ही कोण हे पूरक आले. कोण ए आणि कोण डी हे पूरक आहेत म्हणून कोण ए व कोण डी परस्परांचे पूरक कोण आले म्हणून मी लिहिते बघा अँगल ए अँड अँगल डी आर सप्लिमेंटरी. म्हणून ए आणि डी आर सप्लिमेंटरी आले. म्हणून आता बघा हे सप्लिमेंटरी आले म्हणजेच ए बी पॅरलल डीसी, ए बी पॅरलल डीसी. परंतु एडी पॅरलल बीसी काही येत नाहीये कारण हे काय सप्लिमेंटरी येत नाही. मग एकच जोडी पॅरलल येते आणि एकच जोडी पॅरलल आली मग एकच म्हणजे एकच जोडी समांतर आली की तो चौकोन कुठला आहे तर ट्रॅपेझियम समलंब चौकोन. ओनली वन पेअर इज पॅरलल, therefore quadrilateral कुठल्या चौकोनाला आपण नाव दिलंय quadrilateral ABCD is trapezium. तुम्ही लिहायचं चौकोन ABCD हा समलंब चौकोन आहे. या दोघांची बेरीज काय आपली 180 आली नाही, या दोघांचीच 180 आली म्हणजेच एकच जोडी ह्या दोघांची 180 या दोघांची 180 108 आणि 72 180 म्हणजे याच्यामध्ये एकच जोडी ही जी जोडी आहे ए बी पॅरलल डीसी एकच जोडी पॅरलल आली म्हणून हा चौकोन हा ट्रॅपेझियम आहे समलंब आहे.